मित्रांनो आज मी तुमच्यासाठी बनते फिश तंदुरी, ती पण एअर फ्रायर मध्ये इतकी मजेदार टेस्टी बनते। आज मी बांगडा फिश यूज करणार आहे ते एअर फ्रायर मध्ये। मित्रांनो सुरुवातीला मॅरिनेशन साठी दही घेतलंय, अद्रक लसूणची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट मध्ये आम्ही थोडा आगरी कोळी मसाला, धने जिरा पावडर, चाट मसाला, लाल तिखट ऍड केला। याच्यामध्ये थोडासा टाकलाय आपण कश्मीरी मेथी, लेमन ज्यूस, कोकमाचं पाणी, मीठ, बेसन हे सगळे मसाले यूज करून प्रॉपर असं मॅरिनेशन तयार करून घेतोय। थोडासा फूड कलर टाकलाय, ऑप्शनल आहे तुमच्यावरती आहे। त्यानंतर आपल्या इथे बांगडा घ्यायचा, प्रॉपर हा अर्धा किलो बांगडे होते, ते इतके मजेदार आणि फ्रेश होते ना, त्यामुळे तर आपलं तंदूर एकदम मजेदार आणि फ्रेश बनणार आहे। मी तो मसाला याच्यावरती अप्लाय करून घेतोय। आता मी ना एअर फ्रायरच्या भांड्यामध्ये ऍड केलं, त्यामध्ये डिस्पेन्सर टाकलं आणि त्याच्यावरती आपण ते बांगडे ठेवले। इथे आपल्याला एअर फ्रायरला टायमर सेट करायचा आहे 180 सेल्सिअस वरती। आपल्याला 15 मिनिटं मस्त असं सेट करून घ्यायचं आणि कुक करायचं एक बाजूने। इथे मी केनचा एअर फ्रायर यूज करतोय। मित्रांनो तुम्हाला हा हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फक्त केन लिहा, मी तुम्हाला ऑटोमॅटिक लिंक सेंड करतो। मित्रांनो आता पुढे काय करायचं, तो डिस्पेन्सर काढून घ्यायचा आणि आपल्या बांगड्याला दुसऱ्या बाजूने कुक करून घ्यायचं। त्यासाठी 180 सेल्सिअस होते 5 मिनिटासाठी प्रॉपर असं सेट करून कुक करून घ्यायचं। ॲज इट इज मजेदार आणि टेस्टी आपला बांगडा फिश तयार होतो। खायला खूप जबरदस्त लागतो आणि मजेदार वाटतो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप तुम्हाला आवडेल। पूर्ण डिटेल्स मी कॅप्शन मध्ये देतो, तुम्हाला रेसिपी कॅप्शन मध्ये देतो, तुम्ही चेक करू शकता आणि एन्जॉय